येणाऱ्या महापालिका निवडणुकीकडे म्हणजे राज्यातल्या एकूणच सगळ्यांचंच लक्ष आहे, पण मुंबई महापालिका कोणाची याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जनतेचा कौल येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण मुद्दा असा आहे की आता कोण कोणासोबत येतंय, काय एकूण लक्षात येत आहे। देशाची आर्थिक राजधानी आणि सगळ्या आशियातली सगळ्यात मोठी आर्थिक राजधानी किंवा ही एक अर्थव्यवस्था मुंबईची आहे आणि म्हणून या मुंबईवर भगवा फडकवावा असं शिवसेनेला वाटतं। तसं प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्याकडेच आता मुंबई महानगरपालिका यावी आणि म्हणूनच प्रत्येक जण प्रयत्न करतोय। 2017ची निवडणूक जी पाहिली आपण, त्यामध्ये प्रत्येक पक्षानं वेगळी निवडणूक लढवली आणि त्यामधले आलेले निकाल हे शिवसेनेसाठी तितकेसे चांगले नव्हते, कारण फक्त 84 जागा शिवसेनेला मिळाल्या आणि त्या व्यतिरिक्त भाजपला 82 जागा। पण भाजपनं थेट महापौर न बसवता आपण चौकीदार म्हणून काम करू असं म्हटलेलं होतं। पण यंदाची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये 3 वर्षांचा खंड मध्ये पडलेला आहे आणि 3 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत, जेव्हा की ही महानगरपालिका विसर्जित झालेली होती आणि म्हणूनच आता या 3 वर्षांनंतर गणित बदललेली आहेत। म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना अशा दोन वेगवेगळ्या पक्ष झाले, स्थापन झाले आणि त्यानंतर याच्यातले 39 नगरसेवक जे ठाकरेंकडे होते ते आता शिंदेकडे गेलेले आहेत। दुसरं म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आलेले आहेत, त्यांची एकत्रितरित्या ही युती मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे किंवा तसे सध्या संकेत दिले जात आहेत। तर दुसऱ्या बाजूला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्र येतात, म्हणजे ठाकरे बंधू एकत्र याव्याची ज्यांची इच्छा होती त्या मराठी जनांसाठी हा चांगला मुद्दा आहे। पण जरी हे दोन भाऊ एकत्र आले असले तरी पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर 7 नगरसेवक हे मनसेचे आलेले होते, त्यातले फक्त 6 जण ठाकरेंकडे गेले आणि 1 नगरसेवक उरलेला होता। तर आता ठाकरेंकडे केवळ ह्या 49 जेव्हा नगरसेवक निघून गेलेले आहेत तेव्हा आता उरलेले नगरसेवक खूप कमी आहेत। या दोघांनी एकत्र आल्यानंतर किती त्याचा फायदा होईल हा वादाचा प्रश्न आहे। दुसरा आणखी एक महत्वाचं, सपानं वेगळी भूमिका घेतली आहे। सपा अबू आझमींनी स्पष्ट केलंय की आम्ही आता प्रादेशिक पक्षांबरोबर राहणार नाही आणि काँग्रेसनं देखील तशीच भाई जगतापांनी प्रतिक्रिया दिली। पण भाई जगतापांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांना काउंटर केलं ते वर्षा गायकवाडांनी। पण वर्षा गायकवाड असं म्हणाल्या नाहीत की मी शिवसेनेबरोबर आम्ही युती करू किंवा युतीचा निर्णय आम्ही घेऊ। त्यांनी फक्त एवढं सांगितलं हा सगळा निर्णय दिल्लीमधून होईल। त्यामुळे हे दोन्ही पक्ष कदाचित सपा आणि काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवतील, कारण दोघांची विचारसरणी एकच आहे किंवा दोघांचा मुद्दा एकच आहे। त्यामुळे 3 पक्ष वेगवेगळे आपल्याला दिसतील। एमआयएम एक वेगळा मुद्दा आहे। एमआयएमच्या या 6 जागा निवडून आलेल्या होत्या, एमआयएम वेगळ्या झाल्या। त्यामुळे आता आपल्याकडे 3 वेगवेगळे पक्ष असतील, ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि राष्ट्रवादी पवार गट। तर दुसऱ्या बाजूला आता सत्तेमध्ये जे राज्य सरकारमध्ये आहेत ते 3 पक्ष एकत्र येतील आणि दुसऱ्या बाजूला सपा आणि काँग्रेस हे एकत्र निवडणुका लढवतील आणि एमआयएमचा वेगळा गट असेल। त्यामुळे ही चौरंगी लढत आपल्याला मुंबईत पाहायला मिळेल। पण याच्यामध्ये आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे कुठे कोणत्या पक्षाचं किती प्राबल्य आहे। कारण पश्चिमेचा जो सगळा भाग आहे त्या पश्चिमेमध्ये 100 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा 50 पेक्षा अधिक येतील त्यांचा मुंबईमध्ये महापौर बसणार आहे। आणि बरोबर, पश्चिमेचा जर भाग आपण पाहिला, भाजपचं वर्चस्व आता वाढत पण चाललेलं आहे। पण सुमित, या